आता आढावा घेऊयात महाफास्ट 100 बातम्यांचा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आरबीआयच्या 90व्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन। फक्त 10 वर्षात बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत करणार। एकेकाळी बुडणारी बँकिंग व्यवस्था आता नफ्यात, मोदींचं वक्तव्य। सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू। आचारसंहितेत मोदींच्या दौऱ्यांचा खर्च भाजपने करायला हवा। मोदी सरकारी यंत्रणांचा वापर करतात, हा भ्रष्टाचार नाही का? आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठीच आहे का? राऊतांचा सवाल। हिंगोलीत शिवसेनेच्या हेमंत पाटलांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। हेमंत पाटलांच्या उमेदवारीवर आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। 2014 पासून मॅच फिक्सिंग कोण करतंय? सर्वांना माहिती। 2019 ला कोण फिक्स झालं हेही माहिती। मी प्रकाश आंबेडकरांना योग्य वेळी उत्तर देईन, नाना पटोलेंचा इशारा। आंबेडकर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य। अकोल्यात वंचितला समर्थन देण्याबाबत काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय, पण महाविकास आघाडीमध्ये याबाबत चर्चा होईल। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये चांगला समन्वय, तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू। बाळासाहेब आंबेडकर योग्य भूमिका घेऊन महाविकास आघाडीत येतील, माजी मंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठक। उदय सामंत श्रीकांत शिंदेंसोबत मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। किरण सामंतांचीही उपस्थिती। भाजपसाठी जागा न सोडण्याचा बैठकीत सूर, सूत्रांची माहिती। संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गटाची वर्षावर बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। संदीपान भुमरे, विनोद पाटील आणि विलास भुमरेंच्या नावाची चर्चा। शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक। आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित राहणार। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आता चर्चा होणार नाही। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण, आता आमची प्रचाराची तयारी। खासदार संजय राऊतांची माहिती। उमेदवारी मागणं चुकीचं नाही। नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही। अशोक चव्हाणांच्या इंडिया नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, या टीकेला नाना पटोलेंचं उत्तर। परभणी लोकसभेसाठी रासप अध्यक्ष महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। थोड्याच वेळात जानकरांचं शक्ती प्रदर्शन। उत्तर नागपूर परिसरात 11 जेसीबीवरून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर फुलांचा वर्षाव। पूर्व विदर्भात पहिल्यांदाच गडकरींचं जंगी स्वागत। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेचा आजचा 3रा दिवस। महाविकास आघाडीचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरेंची रॅलीत महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांचा सहभाग। पराभूत मानसिकतेतून आढळराव पाटील यांची चिडचिड। ते वयस्कर आहेत, त्यांना एवढीच सदिच्छा देईल की गेट वेल सून। खासदार अमोल कोल्हेंची टीका। भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा भाजपवर घणाघात। भाजप उमेदवारांच्या प्रचाराचं रोज विश्लेषण होणार। दररोज रात्री 11 वाजता भाजप उमेदवारांना रिपोर्ट कार्ड मिळणार। 24 उमेदवारांना बावनकुळेंकडून महत्त्वाच्या सूचना। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे अशोक चव्हाण यांना अडवलं। गावात आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलकांकडून चव्हाण यांना विरोध। निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित राहणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता होणार। नवनीत राणा अमरावतीतून 4 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी। गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची हायकोर्टात धाव। सेवानिवृत्त हा शब्दच मला आवडत नाही। सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंचं मिश्किल विधान, तर राजकारणातून निवृत्त होत नसल्याचंही उदयनराजेंचं वक्तव्य।
रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा, भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। पुण्यातील अप्पा बळवंत चौकात झळकला अनोखा बॅनर। निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही, परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, अशा बॅनरवर आशा आहे। ओबीसी नेते रमेश बारसकर यांची पवार गटातून हकालपट्टी, वंचितच्या यादीमध्ये बारसकर यांचं नाव आल्यानं कारवाई। सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून, आठवड्यातल्या खडकवासल्याचा दुसरा दौरा। सुप्रिया सुळे दौंड आणि भोर तालुक्यात दौरा करणार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे उपस्थित असणार। शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर, अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्ध्यात, अनिल देशमुखांची माहिती। सुप्रिया सुळेंनी ठेवला शरद पवारांचा व्हॉट्सअप स्टेटस, किती बी येऊ दे समोर, त्यांना एकटाच बास अशा आशयाचं गाणं। सुळेंच्या स्टेटसची चांगलीच चर्चा। यवतमाळमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया प्रचारापासून दूर राहणार, योग्य तो सन्मान मिळत नसल्यानं नाराजी। नाशिकच्या येवल्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती। कराडच्या कापिल येथे तिसरीत शिकणाऱ्या राजवीरा ढापले नावाच्या चिमुकलीने काँग्रेस पक्षाला दिला निधी, काँग्रेस पक्षांची बँक खाती सील केल्यानंतर या चिमुरडीकडून निधी। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी, कथित मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांच्या कोठडीत वाढ, तर केजरीवाल चौकशीत सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप। वांद्रेवरील सिलिंगवरील प्रवास महागला, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड, कार, जीप, टॅक्सीच्या एकेरी प्रवासासाठी 100 रुपये टोल भरावा लागणार। सागरी किनारा मार्गावर बेस्टची प्रतीक्षा, स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही अद्याप नियोजन नाही, अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर असल्याच्या चर्चा। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात, व्यावसायिक सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त, सिलेंडरची किंमत आता 1717 रुपयांवर। राज्यात आजपासून वीज बिलात 50 रुपयांची वाढ, महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार, आजपासून नवीन दर लागू। काँग्रेसची बँक खाती गोठवल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात काँग्रेसची निदर्शनं, हाताला काळ्या फिती बांधत भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं दर घसरले। पालघरच्या करल गावाजवळील पुलावरची वाहतूक बंद, मनोरमध्ये विक्रमगड मार्गे भिवंडी अशी पर्यायी वाहतूक सुरू। धाराशिवमध्ये रंगपंचमीत 2 भावांच्या अंगावर रंगात केमिकल युक्त ज्वलनशील पदार्थ टाकण्याचा प्रकार, तुळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल।